रामकृष्ण हरी माऊलींनो, गौरीचा नमस्कार। तर कसे आहात सर्व? तर आज आपण बनवतोय शाळेबाहेर भेटणारे समोसे। तर समोसे बघा किती छान असे झालेले आहेत आणि एकदम मस्तपैकी असे फुगलेले पण आहेत आणि एकदम असे कडक मस्तपैकी झालेले बघा किती छान असे फुगतायत ते। तर आज आपण बनवतोय समोसेची रेसिपी, सगळ्यांना आवडणारी अशी खूप छान अशी। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर समोसा बघा किती छान झाले शाळेबाहेर भेटणारे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता। आज आपण शाळेबाहेर भेटणारे खूप छान असे कुरकुरीत समोसे रव्याचे ते बनवतोय। रव्याचे समोसे बनवताना फक्त रव्याचेच नाही, त्याच्यामध्ये काही अजून मिक्स करायचं असतं त्याच्यानी टेस्ट वाढवण्यासाठी आणि घरातल्यांना प्रत्येकाला आवडणारे अशी आपल्याला आज समोसे बनवायचे आहेत। तर इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे। तो रवा इथे आपण छान असं स्वच्छ करून घेतलेला एक वाटी रवा आहे। इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। एक चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे। तो छान असा हातावर चांगला चोळून याच्यावर टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला याला वापरताना गरम पाणी आणि गरम तेल वापरायचं आहे। इथे चवीपुरतं मीठ वापरून घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं जास्त नाही, फक्त चवीनुसार। आता इथे आपण तेल घालून घेऊया गरम। इथे मी 4 टीस्पून असं तेल घेतलेले गरम तेल, ते आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्येच मळून घ्यायचं आपल्याला। आता हे पीठ इथे गरम पाणी घेतलेलं आहे, थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून थोडंसं मळून घ्यायचं आहे। त्याच्या आधी आपण हे एकत्र करून घेऊया। आता पाणी घालून घ्यायचं आपल्याला थोडं थोडं करून, एका वेळेस जास्त पाणी नाही घालायचं, शक्यतो जसं जसं लागेल तसं तसं पाणी घालून घ्यायचं, खूप पाणी नाही घालायचं। गरम आहे त्याच्यामुळे आपण उलटणीने हलवतो, गार झाल्यानंतर आपण हाताने त्याच्यावाला गोळा तयार करून घ्यायचा, म्हणजे उंडा तयार करून घ्यायचा। अजून थोडंसं पाण्याची गरज आहे। रवा आहे तो रवा फुगतो म्हणून थोडंसं पाणी जास्तच राहून द्यायचं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठून बघता ते कळवा, तुमच्याकडे कसे समोसे बनवतात तेही सांगा। आणि इथं आपल्याला उंडा बघा पिठाचा तयार आहे। अजून थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे रवा फुगायला आपल्याला 10 मिनिटं। गरम पाणी आहे, हातावर घेताना जरा जपून। व्हिडिओ जर आवडत असतील माझ्यावाले तर नक्की मला लाईक करत जा, त्याचबरोबर तुमच्या मित्रांना शेअर पण करत जा आणि बेल बटन सुद्धा दाबत जा, म्हणजे माझे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। अजून थोडंसं पाणी घालून घेऊया। थोडंसं पीठ आपल्याला भिजलं पाहिजे थोडंसं, म्हणून थोडं जास्त पाण्यामध्ये आपल्याला इथं रवा लावून घ्यायचा, पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा। ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा। याच्यामध्ये तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि आपण ओवा सुद्धा टाकलेले आहे, बाकीच्या याच्यामध्ये नाही राहत। तर आता आपण हे 10 मिनिटं भिजवून देऊया पीठ। इथे 10 मिनिटं झालेले आहे, आता आपण लाटून घेऊया। तर छान असं मस्त पीठ भिजलेलं आहे बघा, किती छान असं पीठ भिजलेलं आहे, आपल्याला वाटत नाही रव्याचं पीठ आहे म्हणून। आता आपण लाटायला घेऊया पळपटावर। इथे आपल्याला याच्याले 2 गोळे करून घ्यायचे छान असे, एक साईडला ठेवून देऊया आणि एक घेऊया। आता एक मळून मस्तपैकी लाटून घ्यायचा आहे छान असा। आता आपल्याला खूप असा पातळ नाही लाटायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं। याच्यात आपण तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे खाली पीठ तेल लावायची काही गरज नाहीये। उलटी पालटी करून लाटली तरी चालन, काही हरकत नाही, काही चिरा वगैरे जात नाही बघा, किती छान असं लाटले जाते। ही बाजू परत अशी उलटी पालटी केली तरी चालतं, काही हरकत नाही। आता इथे आपल्याला पोळी लाटून झालेली आहे, आपण कट करून घेऊया। कट करताना थोडेसे मोठ्या मोठ्या लाईनी घ्यायच्या, म्हणजे आपल्याला समोसे जरा थोडेसे मोठे मोठे व्हायला पाहिजे। इथं झाले 4 लाईनी,
आता बाकीचं पीठ आपण काढून ठेवणार आहेत. एक एक करून आपल्याला कट करून घ्यायची आहे. एक एक करून कट करून घ्यायची. तर आपण इथं सगळे असे काढून ठेवलेले आहेत. तर आता फक्त एकच पाहिले आपल्याला बरोबर नीट व्यवस्थित. तर इथं आपल्याला कट करून झालेले आहे बघा. आता आपण काढून घेऊया. आता सगळे असेच कट करून घ्यायचे आपल्याला. इथं आपले पूर्णपणे समोसे ट्रायंगल वाणी सारखे कापून झालेले, कट करून झालेले. आता आपण लगेचच तळायला घेऊया. तर इथं आपण कढई ठेवून घेतलेली आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर बघू आता तेल गरम झालं काय. थोडं समोसा घालून घ्यायचा आहे. तर इथे बघा छान असे तळून झालेले मस्तपैकी. तर आता आपण हे तळून झाले पहिले दुसरे घालून घेऊया. आतली बाजू तशीच राहील. छान असे तळून द्यायचे कमी गॅसवर. खूप छान कलर झालेला आहे. काढून घेऊया आता सगळे असेच तळून घ्यायचे आपल्याला. तर इथं पूर्णपणे आपल्याला समोसे तळून झालेले. आता गॅस बंद करूया. तर बघा इथे किती छान समोसे झाले. आता आपण त्याच्यावर मसाला घालून घेऊया. इथे समोसे आपण असे टाकून घेऊया. समोसे बघा किती छान फुगलेले मस्तपैकी. आता आपण त्याच्यावर मसाले घालून घेऊया. इथे घ्यायची आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर. इथे घ्यायचे आपल्याला 1 चमचा चाट मसाला. तो सगळीकडे असं टाकून घ्यायचा नीट व्यवस्थित. आपण पहिलं काय मीठ घातलेलं आहे. इथं थोडंसं 2 चिमूट मीठ घालून घ्यायचं आहे. इथे 1 मोठा चमचा, म्हणजे लय मोठा नाही, पिठी साखर घालून घ्यायची आहे. थोडीशी जाडसर अशी साखर आहे. थोडीशी साखरेचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. थोडंसं चटपटीत आणि असं थोडंसं तिखट, असं मस्तपैकी गोड तिखट असं खूप छान लागतं. आता आपण हे एकत्र करून घेऊया. तर बघा इथं आपल्याला समोसे तयार आहेत. किती छान असं मस्तपैकी कलर लागलेला आहे त्यांना छान असा. तर बघा किती छान असे आपलेवाले समोसे तयार आहेत. किती छान असा कलर पण आलेला आहे आणि खूप छान असे मस्त पण टेस्टी एकदम. चाट मसाला, थोडीशी साखर, थोडेसे तिखट असे खूप छान अशी आपल्यावाली रेसिपी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मलाही सांगा तुमच्यावाली रेसिपी कशी होती कशी नाही. तर रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.